नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT फायनल एक्झाममध्ये विचारले जाणारे टॉप 20 MCQ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण 20 पाहणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर हा पार्ट 1 असणार आहे। याच्यानंतर अजून 3 पार्ट येणार आहे, म्हणजेच आपले 4 व्हिडिओ होणार आहे टॉप 20 चे। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। तर पहिला प्रश्न बघा, कीवर्डच्या मदतीने डेटा शोधण्यासाठी मदत करणाऱ्या वेबसाईटना म्हणत आहेत। तर काय म्हटले जाते बघा त्यांना, तर त्यांना सर्च इंजिन म्हटले जाते। आणि त्यानंतर सबमिट करा। बघा बरोबर आहे उत्तर आपलं। त्यानंतर पुढचा प्रश्न, डेटाशी लोक व स्रोत यांना जोडण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग करण्यासंबंधीची एक संकल्पना आहे म्हणत आहे। तर त्याला आपण कनेक्टिव्हिटी म्हटले जाते मित्रांनो। पुढचा प्रश्न, डिजिटल सिग्नल संगणकासाठी अधिक योग्य का आहेत याचे प्रमुख कारण ओळखा म्हणत आहे। तर डिजिटल सिग्नल संगणकासाठी अधिक योग्य आहे याचे प्रमुख कारण कोणतं आहे बघा, तर त्याचं उत्तर बघा, संगणक वेगवेगळ्या डेटावर प्रक्रिया करतात ज्यामुळे डिजिटल सिग्नल अधिक सुसंगत होतात म्हणत आहे। तर हे त्याचं उत्तर आहे। तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय पॅकेटायझेशन वापरून इंटरनेटवर माहिती पाठवण्याची प्रक्रिया सर्वोत्तम रीतीने दर्शवतो म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा, ऑप्शन 2 आहे। एका अटॅचमेंटसह ईमेल लहान पॅकेट्समध्ये विभागली जाते, प्रत्येक पॅकेट वेगवेगळ्या मार्गाने जाऊन आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। पुढचा प्रश्न, राउटरची संगणक नेटवर्क मधील भूमिका कोणत्या पर्यायात सर्वात उत्तम प्रकारे वर्णन केली आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे। डेटा पॅकेट्स एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये त्याच्या गंतव्यस्थानी पाठवले जाते, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणता नोड नेटवर्कमध्ये इतर नोड्स कडून उपलब्ध संसाधने मागतो आणि वापरतो म्हणत आहे। तर याचं उत्तर आपलं क्लायंट आहे। पुढचा प्रश्न, संपूर्ण नेटवर्कसाठी वापरकर्त्याच्या खात्यासारख्या माहिती स्रोतांचे व्यवस्थापन करणारा विशेष सर्व्हर कोणता म्हणत आहे। तर त्याला आपण कोणता सर्व्हर म्हटले जाते, तर त्याला डायरेक्टरी सर्व्हर म्हटले जाते। पुढचा प्रश्न, डेटाबेस कडून कम्युनिकेशन्स व कॉम्प्युटर सिस्टीम बदलण्याची अपेक्षा असते म्हणत आहे। तर त्याला आपण वायरलेस क्रांती म्हटले जाते। पुढचा प्रश्न, जीपीएस तंत्रज्ञानाचे मुख्य कार्य काय आहे म्हणत आहे। तर जीपीएस तंत्रज्ञानाचे मुख्य कार्य काय आहे बघा, तर त्याचं उत्तर ऑप्शन 3 आहे। उपकरणांचे भौगोलिक स्थान निश्चित करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे। पुढचा प्रश्न, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच NOC चे कार्य कोणत्या पर्यायात सर्वोत्तम प्रकारे वर्णन केलेले आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, ऑप्शन नंबर 3 आहे। हे नेटवर्कवरील सर्व संगणक आणि साधनांच्या ऍक्टिव्हिटीचे नियंत्रण आणि समन्वय करते म्हणत आहे। तर हे याचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, इंटेल सॅटद्वारे उपग्रह संप्रेषणाद्वारे कोणती सेवा पुरवली जात नाही म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर कोणती सेवा पुरवली जात नाही, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे। रिअल टाइम हवामान अंदाज ही सेवा पुरवली जात नाही। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती ई कॉमर्सची उदाहरणे आहे म्हणत आहे। तर पुढीलपैकी कोणती ई कॉमर्सची उदाहरणे आहे बघा, तर ई कॉमर्स कोणतं आहे याच्यापैकी जो ऑप्शन नंबर 2 आहे, एक व्यक्ती जो इंटरनेटवर पुस्तके विकत घेतो, हे त्याचं उत्तर आहे। स्टोरेज माध्यमात ज्या वर्तुळावर डेटा लिहिला जातो त्याच्या एका भागाला काय म्हणतात म्हणत आहे। तर स्टोरेज माध्यमात ज्या वर्तुळावर डेटा लिहिला जातो त्याच्या एका भागाला आपण सेक्टर म्हटले जाते। पुढचा प्रश्न, कीबोर्ड, माउस, मॉनिटर व सिस्टीम युनिट यांना एकत्रितपणे डॅशडॅश असेही म्हणता येईल म्हणत आहे। तर त्याला आपण काय म्हटले जाते बघा, या सर्वांना
हार्डवेअरमध्ये मोडल्या जाते सर्व गोष्टी आणि आपलं उत्तर हार्डवेअर असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. पुढचा प्रश्न, नेटवर्कच्या नोड्सना जोडणाऱ्या तारांच्या व उपकरणांच्या प्रत्यक्ष आराखड्याला त्या नेटवर्कची डॅश म्हणत आहेत. तर त्या नेटवर्कची काय म्हटले जाते? तर त्या नेटवर्कची टोपोलॉजी म्हटले जाते. पुढचा प्रश्न, संगणक नेटवर्कमध्ये नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणजेच NIC चा प्राथमिक उद्देश काय आहे म्हणत आहे? तर त्याचं उत्तर बघा, ऑप्शन नंबर 2 आहे. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे नियंत्रण करणे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, संगणक नेटवर्कमध्ये नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणजेच NIC चा प्राथमिक उद्देश काय आहे? तर याचं उत्तर बघा, एक्सपान्शन कार्ड म्हणून संगणकाला नेटवर्कशी जोडणे हे त्याचं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न, नेटवर्क प्रशासकाची म्हणजेच नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर जबाबदारी कोणत्या पर्यायात सर्वात उत्तम प्रकारे वर्णन केली आहे म्हणत आहे? तर याचं उत्तर बघा, याचं उत्तर ऑप्शन नंबर 1च आहे. कार्यक्षम नेटवर्क ऑपरेशन्स सुनिश्चित करणे आणि नवीन नेटवर्कची अंमलबजावणी करणे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, एका संस्थेचा लॅन अनेक वैयक्तिक संगणक, उच्च गती लेझर प्रिंटर आणि फाईल सर्व्हरचा समावेश असतो. लॅन इथरनेटचा वापर करते. संस्थेला त्याच्या लॅन नेटवर्कमध्ये गेटवे जोडण्याचे सर्वात संभाव्य कारण काय असू शकते म्हणत आहे? तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे, इतर लॅन किंवा नेटवर्कशी जोडण्यासाठी. पुढचा प्रश्न, डॅश हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे म्हणत आहे. तर डॅश हा कोणता पॉइंटिंग डिव्हाइस आहे? तर तुम्हाला सर्वांना माहित आहे, माऊसच हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे. नेक्स्ट प्रश्न, डिस्कच्या लेवलवर 2 HD म्हणजे काय म्हणत आहे? तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, टू साइड हाय डेन्सिटी हे त्याचं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे आहे आपले टॉप 20 क्वेश्चन्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.